इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस यामधील डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवरील काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत. व्हाईल कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच द वर्ड टू नाईट चेंजेस इनटू. तर आता टू नाईट हा शब्द डायरेक्ट स्पीचमध्ये आहे, मग याचे इनडायरेक्ट मध्ये करताना कोणता येणार म्हणलंय? इनडायरेक्ट मध्ये करताना दॅट नाईट येणार. चूज इनकरेक्ट पेअर रिलेटेड विथ चेंजेस इनटू डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. दीज, दोज, हिअर, दिअर, ॲगो, बिफोर, नाऊ, हाऊ. तर या ठिकाणी पहा 1, 2 आणि 4 मधले जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. नाऊचं देन येणार या ठिकाणी, हाऊ चुकलेलं आहे. चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय एम हॅपी नाऊ. आता ह्याचं इनडायरेक्ट कसं होणार? शी सेड आणि कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट येणार. आयच्या ठिकाणी शी येणार, ॲमच्या ठिकाणी वॉज येणार, हॅपी आणि नाऊच्या ठिकाणी देन येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. चूज करेक्ट डायरेक्ट स्पीच. ही सेड दॅट ही लाईकड दॅट बुक. आता या ठिकाणी पहा ही सेड झाल्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा दॅट निघून जाणार. परत या हीच्या ठिकाणी आय येणार आणि लाईकडच्या ठिकाणी काय येणार? लाईक. दॅटच्या ठिकाणी परत धिस येणार आणि बुक. या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 4 पहा ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय लाईक धिस बुक. हे बरोबर आहे. जोहन सेड द बस इज लेट. चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट करताना या ठिकाणी जोहन सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट येणार. द बस वॉज लेट. पर्याय क्रमांक 3 आहे पहा. जोहन सेड दॅट द बस वॉज लेट. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. शी सेड टू मी हॅपी दिवाळी. शी सेड हॅपी दिवाळी. शी विश्ड मी अ हॅपी दिवाळी. शी टोल्ड टू मी हॅपी दिवाळी. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे पहा. शी विश्ड मी अ हॅपी दिवाळी. ही सेड टू हर व्हाय आर यू लेट. आता याचं इनडायरेक्ट करताना काय होणार पहा. हे प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे आस्कड येणार. ही आस्कड हर व्हाय शी वॉज लेट. आरच्या ठिकाणी वॉज येणार या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2. शी आस्कड मी प्लीज क्लोज द डोअर. आता हे रिक्वेस्ट केलेलं वाक्य आहे त्यामुळे या ठिकाणी प्लीज काढून आपल्याला इनडायरेक्ट करताना रिक्वेस्ट घ्यावं लागणार आहे. रिक्वेस्ट प्लीज क्लोज द डोअर. सॉरी हे प्रश्नार्थक वाक्य आहे पहा, कारण इथं शी आस्कड मी म्हणलेलं आहे. प्लीज म्हणजे या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे, परंतु हे प्लीज काढून आपल्याला या ठिकाणी टू घ्यावं लागणार आहे. म्हणजे शी आस्कड मी टू क्लोज द डोअर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय टेक टी इन द मॉर्निंग. आता याचं इनडायरेक्ट कसं होणार सांगा. ही सेड दॅट ही या ठिकाणी टेकच्या ठिकाणी टूक येणार. टूक टी इन द मॉर्निंगच्या ठिकाणी इन द मॉर्निंगच येणार. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पहा. ही सेड दॅट ही टूक टी इन द मॉर्निंग. ही सेड टू मी व्हॉट आर यू रीडिंग. तर या ठिकाणी पहा हे वाक्य प्रश्नार्थक आहे, कारण वाक्यामध्ये व्हॉटनी चालू झालेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं आता आस्कड घ्यावं लागणार आहे. ही आस्कड मी व्हॉट आय वॉज रीडिंग. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे पहा. चूज इनकरेक्ट पेअर रिलेटेड विथ चेंजेस इनटू डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. टुमॉरो द नेक्स्ट डे बरोबर आहे. टू नाईट द लास्ट नाईट, नाऊ, देन, हिअर, दिअर. तर या ठिकाणी इनकरेक्ट पेअर म्हणलेलं आहे पहा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 बरोबर आहेत आणि दुसरे जे आहे टू नाईट लास्ट नाईट हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. व्हाईल कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच द वर्ड एस्टरडे चेंजेस इनटू. तर आता डायरेक्ट स्पीचमध्ये एस्टरडे आहे, तर इनडायरेक्टमध्ये त्याचं काय होणार? द डे बिफोर होणार. पर्याय क्रमांक 2. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. राहुल आस्कड रोहन वेअर डॅश गोईंग. तर या ठिकाणी वेअर ही वॉज येणार पहा. पर्याय क्रमांक 3 येणार. फाइंड आउट एरर फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स. जोहन आस्कड टू रॉबर्ट व्हाय ही वॉज रनिंग. तर या ठिकाणी पहा आपल्याला ह्याच्यातला एरर म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे ह्याच्यातला चुकीचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. कोणता चुकीचा दिलेला आहे? तर या ठिकाणी आस्कड टू रॉबर्ट हे चुकीचं आहे पहा. पर्याय क्रमांक 4. योगिता सेड प्लीज गिव्ह मी अ कप ऑफ टी. विच रिपोर्टिंग वर्ब विल बी युज्ड व्हाईल ट्रान्सफॉर्मिंग इट इंटू इनडायरेक्ट स्पीच. तर या ठिकाणी रिक्वेस्ट केली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी रिक्वेस्टेड. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच स्टेटमेंट. व्हेअर इज पीटर शी वॉन्ट्स टू नो. तर या ठिकाणी पहा व्हेअर इज पीटर हे जे आहे ते पुढे असायला हवं होतं. वाक्य पहिल्यांदा दिलेलं आहे त्यामुळे हे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे व्हेअर इज
पीटर हे बरोबर आहे.